महत्वाची बातमी, अजित पवार हेडगेवार गोळवळकरांच्या समाधीचं दर्शन न करताच निघालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी हेडगेवार आणि गोळवळकरांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। अजित पवार यांनी मात्र दर्शन न घेतल्यानं चर्चेला आता उधाण आलेलं आहे। या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार नागपूरमध्ये होते। अजित पवार यांनी या अर्थात लेक लाडकी योजनेसंदर्भातला हा कार्यक्रम होता आणि त्यावेळी अजित पवार हेडगेवार आणि गोळवळकरांच्या समाधीचं दर्शन न करताच निघून गेलेले। तर ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ दिसतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार काही दृश्यात दिसत नाहीयेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी हेडगेवार आणि गोळवळकरांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। पण अजित पवार यांनी दर्शन न घेतल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रेशीमबागेत स्मृती मंदिराच्या दर्शनाला गेले नाही, तर मला असं वाटतं की या चर्चेला काही अर्थ नाही आहे। कारण की त्यांचे नियोजित कार्यक्रम असतात, त्या नियोजित कार्यक्रमामुळे ते जाऊ शकले नसतील, परंतु अन्य वेळेसुद्धा ते येऊ शकतात। आणि कोणी एखाद्या वेळेला दर्शनाला गेलं नाही याचा अर्थ त्याची श्रद्धा नाही आहे किंवा त्याला दर्शन करायचं नव्हतं असा अर्थ होत नाही। आपणही देवळामध्ये अनेक वेळा जाताना कधी आपल्या सोयीनुसार आपण अधिक वेळ थांबतो, कधी आपण जाऊ शकत नाही। यावरून श्रद्धेसंबंधित कोणीही कुठलाही अर्थ काढू नये असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।